तर आपण आले भारतातील सगळ्यात मोठ्या कृषी प्रदर्शन केंद्रात. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम. काल दिलेल्या फीडबॅकसाठी खरंच धन्यवाद. रोजच्याप्रमाणे आज सकाळी लवकर उठलो आणि आवरून निघालो जिमला. जिममध्ये पोचलो तर काय, आज पण पार्टनर थोडासा उशिराच येणार होता. मग थोडंसं चाललो. आज आपल्याला करायचं होतं बायसेप आणि बॅक. तर बॅकचे मारले 4 सेट आणि बायसेपचे पण मारले 4 सेट. जिमवरून घरी आलो, केले आंघोळ, झालो फ्रेश आणि केला नाश्ता. आपल्याला जायचं माळेगावला. आता आवरलं, आरबट्टीशिवाय आपल्याला जमतच नाही. मित्रा घेऊन आलो माळेगावला. तर आपण पाहायला आलो आहे भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन केंद्र. आतमध्ये येऊन घेतले पास आणि घुसलो. आता आत बघतो काय गर्दी. थोडंसं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय ह्या कोबी, अरे मला तर वाटले गोटीचे, पण ह्या तर छोटाच कोबी. पुढे आलो, पाहिलं, अरे वांग्यात झाडाला टोमॅटोज काय लागले. तर ह्यांनी तो वेगळाच प्रयोग केला आहे. तर हे पहा मित्रांनो, हे आहेत पाण्यावर तरंगणाऱ्या मोटरा. कशा ॲडजस्ट केल्यात आता काय माहिती आपल्याला. कसा आहे पाळणा. गर्दीला चिरून आम्ही शिरलो खाऊगल्लीत. खाऊगल्लीत शिरून आम्ही खाल्ले पनीर रोल, प्रत्येक मेंढी आणि परत शेळी आणि बोकड पाहून आम्ही पाहिली ही कटिंग केलेली म्हैस. कसा आहे वळू निवांत झोपलेला आणि हा त्याचा माऊस भाऊ. तर असा होता आजचा दिवस. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि तुम्हाला पण यायचं असेल तर या कृषी प्रदर्शन बघायला.